तर मुघलांना पण आपली सह्याद्री आणि आपल्या गडकिल्ले का पाहिजे होते माहिती का? त्याचं खरं कारण हे बा का नाही प्रेम होणार. कातळ्यातले एकदम डोंगर आहेत, कसलं भारी वातावरण आहे. हे बघा तिकडे पण बघा काय स्पॉट आहे, सगळ्याला फेल करू शकतात. आणि आपला किल्ला इथनं इथून चढलेला. हा धबधबा तिथं होता. आम्ही लास्ट टाइम आहे ना इथून असं क्रॉसमध्ये वरती गेलेलो. म्हणजे हा धबधबा आहे आणि हा इथून वरती चढलो होतो. ह्या सुळका आहे ना छोटासा खोल, म्हणजे त्याला काय बोलतात, होळ ना, हा होळ. ह्या होळीनं वरती गेलेलो. आणि हा पॅसेज दिसतोय ना तो थोडासा अवघड आहे खरंच. सह्याद्रीचं हे वेगळं रूप अनुभवतोय ना, अशी मजा येते ना. जिंदगी खूप छान आहे, फक्त शनिवार रविवार सुट्टी पाहिजे बस, बाकी काय नाही. आम्हाला पण आहे, पण आम्हाला कसं पहिला आणि दुसराच आहे. भावाला दुसरा आणि चौथा आहे. थोडंसं उलट आहे पण ठीक आहे. एक तरी म्हणजे सॅटर्डे गावतोय गडकिल्ले फिरायसाठी. आणि वाट बघा तुम्ही पावसाळ्यात. जरा भावांनो हा ट्रेक पावसाळ्यात अवॉइड करा तुम्ही, कारण की बघा रिस्की आहे. इकडं पण आहे आणि इकडं मी जास्त पुढे जात नाही, मला कसं थोडंसं हाईटची भीती वाटते. तर इकडं बघा पॅच बघा तुम्ही, रिस्की पॅच आहे. पाय घसरला ना तर संपला खेळ. आणि एकदम डायरेक्ट स्लोप आहे, त्याच्यामुळं थोडंसं कठीणच म्हणावं लागेल. आणि पावसाळ्यात कसं एकदम चिकचिक होणार ना इकडं, त्याच्यामुळे पावसाळ्यात हा ट्रेक अवॉइड करा. आणि इकडं पायऱ्या पण बनवल्यात ना त्या अशा मातीत खंदून खंदून बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात ट्रेक अवॉइड करा. आणि तुम्ही हा सीन बघा, कातळ्यातले डोंगर. आणि हा पावसाळ्यात धबधबा कसला भारी दिसत असेल ना, असं वाटतंय ना तुम्हाला की आत्ता इथनं पाणी पडतंय. व्हिडिओमध्ये बघ ना बाई कसं दिसतंय, असं वाटतं पाणी पडतंय. खतरनाक का? उन्हाळ्यात पण पाण्याचं डागाचं निशाण आहे, ते बहुतेक क्षाराचं निशाण असणार आहे. आणि आपला किल्ला चंदेरी.